आनंदी देवाची. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 दोन विजयी संघांमध्ये आपण ही मॅच हा सामना देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दोन सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेले आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असणार आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. मित्रांनो वेळ देखील भरपूर आपल्याकडे कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला दिवसभरामध्ये नियोजित जे सामने आहेत ते मात्र कंप्लीटच करायचे आहेत. आखीव रेखीव नियोजनासह शेतकरी युगात्मा स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुलन आंबेठाणच्या या मैदानावरती आपण KTPL खेड तालुका प्रीमियर लीग 2025 ला देखील पाहतोय. 1,11,000 प्रथम पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक टू व्हीलर बाईक देखील आहेत. प्रेक्षकांसाठी रोज लकी ड्रॉ. एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं पाहतोय. दोन सलामीचे बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज देखील मात्र इथे तयार असणार आहे. मोहित लोखंडे यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बांधणार आहोत षटक क्रमांक 1 मध्ये. तर दुसऱ्या बाजूने एका बाजूने ॲज आयकॉन मावळ तालुक्यातील कामशेतला बिलॉंग करणारा दत्ता पवार डी फॉर डेंजरस. तर दुसऱ्या बाजूने आपण मॅन फ्रॉम आनंदी देवाची ओमकार घुंडरे सेहवाग या नावानं तो सातत्याने ओळखला जातो तालुक्यामध्ये. ओमकारला देखील आपण बांधणार आहोत. पंच तिथे मात्र आम्हाला कळवणार आहेत. सामन्याला देखील मात्र सुरुवात होईल. लेट्स प्ले. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 दिवस क्रमांक 2. दोन विजयी संघांमध्ये ही मॅच आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेस इथे मात्र पहिला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. मोठा फटका खेळायचा होता जरूर, परंतु इथे थोडासा स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु जास्तीच्या धावा तिकडे येणार नाही. फक्त त्या चेंडूवरती एकच धाव जी मात्र पळून पूर्ण केलेली असेल. अकाउंट खातं जे आहे ते मात्र ओपन होणार आहे. एक धाव धावफलकावरती. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा आयकॉन दत्ता पवार डी फॉर डेंजरस. मावळ तालुक्यातील कामशेतला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूंना देखील गाजवलेल्या आहेत. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक देखील तिकडे तैनात आहेत. चेंडूला मात्र योगेश तिकडे मात्र फील्ड करतील. पुन्हा एकदा एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 2 धावा असणार आहेत. आताच्या 2 धावेने धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोहित लोखंडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट. वाह काय सुंदर चेंडू होता. अलगट चेंडू खेळपट्टीवरती टप्पा पडला. थोडासा स्विंग होत अगदी दत्ता पवारच्या इथे शरीरावरती चेंडू आदळला. डॉट बॉल देखील मात्र आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. 3 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. मुख्य पंचांच्या डाव्या बाजूने आपण मोहित यांना पाहतोय. वा काय जबरदस्त फटका. क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू मात्र तिकडे जाऊन पोहोचेल कव्हर पॉइंटला. सीमारेषा पार. KTPL 2025 चा हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार.
माझ्या मात्र धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. दोन मातब्बर संघांमध्ये आपण ही मॅच पाहतो. एका बाजूने पसायदान योद्धा आनंदी देवाची आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर जय एंटरप्राइजेस या टीमला देखील आपण पाहतोय. पुढे सरसावत पुन्हा एकदा थोडासा लोवर चेंडू बॅटवरती घेतला एक्स्ट्रा कव्हरला. तिकडे मात्र हा फटका खेळून काढलाय. त्या चेंडूवरती निश्चितच एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती विदाउट लॉस पहिलं षटक संपला. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. फॉर डेंजरस दत्ता पवार यांना देखील पाहतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. उत्तम सर, ही मॅच देखील मात्र सुंदर पद्धतीने आपण संपन्न होताना देखील पाहतोय. या मॅच बद्दल तुम्ही नक्की काय सांगाल? पहिले षटक देखील आपण पाहिले तर इथे संपले. 12 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहिले तर पाठवलाय स्क्वेअर लेगला. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार दत्ता पवारच्या बॅट मधून येतोय. एक तडाखेबंद षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर इथे सुरुवात आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले तर एक मोठा फटका देखील आपण पाहिले तर येतोय. गोलंदाजी देखील आपण पाहतो इथे मैदान होती. यावेळीचा चेंडू होता सुंदर स्क्वेअर कट चेंडू मात्र चाल एक टप्पा घेत सीमारेषा पार. अनिकेत ताकणीवरती केलं आक्रमण. षटकारा पाठोपाठ चौकार. ती फार मोठं आक्रमण आपण पाहतोय. दोनही संघ आतापर्यंत आपण पाहिले तर एक एक सामना जिंकलेत. एक एक मॅच विजय होताना पाहायला मिळेल आणि दोन विजेत्या संघात आपण सामना पाहतोय. यावेळीचा चेंडू होता फटका फसलाय. झेल टिपलाय. विकेट किपर आपण पाहिलं तर चेंडू खाली येतोय. टेकन व्हेरी गुड कॅच. नो बॉल. तिथे आपण पाहिलं तर पंच कळवतात नो बॉल. तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट इथे आपण पाहिलं तर नक्कीच निर्माण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर टीव्ही अंपायर चेक करतायत. गोलंदाजाचा ओव्हर स्टेपिंग आहे का ते देखील आपण पाहिलं तर इथे चेक केला ते. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. पंचांनी तर नो बॉल कळवलेला आहे परंतु तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. थर्ड अंपायरकडे आपण पाहिलं तर रेफर केलंय. तिसरे पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर डिसिजन पेंडिंग वरती आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. जो संघ या मॅच मध्ये विजेता होणार आहे तो आजच्या दुसऱ्या दिवसाचा टॉपर बनत 2 पैकी 2 सामने जिंकत या स्पर्धेच्या सुपर 8ला पात्र ठरणारी तिसऱ्या क्रमांकाची टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुपर 8चे ग्रुप ज्यावेळेस डिक्लेअर होतील ज्यावेळेस जाहीर होतील जे 3 दिवसाचे पहिले 3 संघ टॉपर राहणार आहे. नो बॉल टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय. नो बॉल
तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. थँक्यू. दुसरं षटक आपण पाहतोय 24व्या धावफलकोती. या छोट्या छोट्या चुका फार महागात पडताना पाहायला मिळतील. ऐकून अनिकेत ताकोनीकडनं आपण पाहिलं तर रोज टेपिंगचं नोबल आपण पाहिला. पंच अक्षय निर्मळ सर आपण पाहिलं तर इथे कळवत आहेत. हात गर गर फिरवताना पाहायला मिळत आहेत आणि कळवत आहेत चेंडू फ्री हिट बॉल तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. उघडा डोळे पहा नीट. चेंडू फ्री हिट. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत ताकवणे. ऐकून आपण पाहिलं तर इथे गोलंदाजच्या मार्क होत आहेत. 24व्या धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. दत्ता पवार 8 चेंडू 22 धावा. ओमकार गुंडरे आता बॅटिंग साठी आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय फ्री हिट बॉल. यावेळीचा चेंडू होता फुल टॉस. चेंडू मात्र चाल टिप विकेट सीमारेषा पार. ओमकार गुंडरेच्या बॅट मधून आलाय KTPL चा खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. बंटी शेठ मांडेकर निखिल शेठ घाटे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर उचलत विकेट किपरच्या हातात आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम बॅक गुड कमबॅक चांगलं पुनरागमन आपण पाहतोय. दुसरं षटक आपण पाहिलं तर प्रगतीपथावर त्या 30 धावा धावफलक आहेत. पहिल्या षटकात फार कमी धावा आल्या फक्त 12 धावा आल्या परंतु अनिकेत ताकवणेचं हे षटक थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू टाकलेत 18 धावा त्यानं खर्च केला. नुकतीच अंडर-24 चॅम्पियनशिप भिवंडीची बिग बॅश तो खेळला. यावेळीचा चेंडू होता फटका चांगला गॅपमध्ये चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची दर ओलांडत. चेंडू मात्र चाल टिप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. 4 रन चौकार. एक उज्ज्वल भविष्य म्हणून या खेळाडूंकडे आपण सातत्यानं पाहतो. त्यात ओमकार गुंडरेच्या नावाचा समावेश सातत्य नाही. अनिकेत रोडेचं नाव आपण सातत्यानं पाहतो आणि या खेळाडूंपैकी हा एक खेळाडू इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता फटका सरळ बॅटनं समोर केलाय. सलग दुसरा बॅक टू बॅक 2 इन रो एका पाठोपाठ एक 2 चौकार. धावफलक चाल पुढे. षटक क्रमांक संपल 2. या षटकात आला तब्बल 26 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. फक्त 12 धावा आल्या परंतु ऐकून अनिकेत ताकोने आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सालोमालूचं पारगाव या गावातून ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहिलं तर खेड तालुक्यातील स्मार्ट विलेज अंबेटा नगरीच्या क्रीडानगरीमध्ये तो इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतो. आणि पहिलं षटक अनिकेत ताकोनेचं थोडंसं महागडं ठरलंय परंतु क्रिकेटचा खेळ असाच आहे. प्रत्येकाचा एक दिवस असतो. प्रत्येकाने प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं तर परफॉर्मन्स द्यायचा असतो. प्रत्येकाने 100% योगदान 100% एफर्ट द्यायचे असतात आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा जय एंटरप्राइजेस चाकण या टीम कडनं देखील आपण इथे पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहिलं तर संघ आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. इरफानभाई पठाण जय एंटरप्राइजेसचे सर्व हॉटेल चुलांगणचे ओनर अमोल शेठ आवटे यांच्या मालकीची टीम आपण पाहतो इथे आपल्याला पाहायला मिळते. जय एंटरप्राइजेस चाकण हा संघ देखील आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय सोमनाथ भाऊ मुंगसे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर उद्योजक सचिन शेठ नावडकर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन
देवाची आळंदी या दोन संघात आपण पाहिलं तर इथे प्रचंड तुल्यबळ ताकदवान ही लढत आपल्याला इथे मैदान ते पाहायला मिळते. P1 P2 मध्ये चांगल्या धावा आल्यात, चांगले बॅटिंग देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ते होताना पाहायला मिळते. परंतु जय इंटरप्राइजेस चाकणला प्रवीण सर कमबॅक करावं लागेल. एखादी विकेट एखादा ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून द्यावा लागेल. एखाद दोन चांगली षटके टाकावं लागतील जेणेकरून ज्यात कमी धावा येतील, काही डॉट बॉल पाहायला मिळतील, काही निर्धाव चेंडू टाकले जातील आणि इथे आपण पाहिलं तर कमबॅक करेल का संघाचा संघनायक. मागील मॅच मध्ये ज्याच्यावरती बक्षिसांचा पारितोषिकांचा प्रचंड मोठा वर्षाव झाला तो विशाल निकुम इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी कॅप्टन तयार होताना पाहायला मिळतोय. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 38 धावा. नक्कीच उत्तम सर, अप्रतिम मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्येने इथे उच्चांक गाठलेला आहे. 38 धावा धावफलकावरती. धावा रोखाव्या लागतील परंतु इथे बॅटर थांबायला तयार नाही. फुल पॉवरफुल सक्सेसफुल फाईन लेगला षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. फक्त फटक्याला फ्लिप केला आणि तिकडे फाईन लेगला दत्ता पवारच्या बॅटमधनं आपण षटकार पाहिलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 44 धावा आहेत. पुढे सरसावत मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क देखील झालेला नसेल. दत्ता पवार आणि दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम आळंदी देवाची याच तालुक्याला बिलॉंग करणारा ओमकार गुंडरे आहे. समोरनं चाकण एक्सप्रेस म्हणून सातत्याने ज्या खेळाडूची ओळख राहिली तो विशाल निकुम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा. बॅकवर्टला गलीमधनं चेंडू जात होता, तिकडे चेंडूला फील्ड केलंय चांगल्या पद्धतीने. दरम्यान एकच सिंगल तिकडे मात्र येणार आहे. बुनबुनचं बनता आहे सागर, बुनबुनचं बनता आहे सागर. क्षणाक्षणांनी बनतं हे युग. हळूहळू का होईना इथे मात्र धावा येत आहेत. इथे मात्र कमबॅक करण्याचं काम ह्या 2 चेंडूंमध्ये विशाल निकम यांनी केले परंतु इथे आक्रमण चढवलेलं आहे एक्स्ट्रा कव्हरला. अगदी प्रेक्षक गॅलरीच्या बाजूला चेंडू सीमा पार. KTPL चा हा षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकाराच्या साह्यानं सांघिकरित्या इथे अर्धशतक टीमचं कंप्लीट होत आहे. 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल. फलंदाज या चेंडूवरती ओमकार गुंडरे होईल फेल. बॅक टू द पवेलियन. आळंदीची रन मशीन. आळंदी गावचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यानं आळंदी गावचा नावलौकिक केला तो निलेश पिंजारी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतो. एका बाजूने निलेश पिंजारी, दुसऱ्या बाजूने ऐकॉन दत्ता पवारला देखील पाहतोय आणि समोरनं गोलंदाज स्थानिक खेळाडू आहे चाकणला बिलॉंग करणारे विशाल निकम गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. कमबॅक करणारी गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 अप्रतिम नियोजन आहे. आयोजन सुंदर आहे. अक्रॉस दी बॅट फटका खेळायचा होता परंतु विशाल निकम यांनी ओळखलेला आहे कारण कित्येक वेळा तालुक्याच्या टीममध्ये खेळत असताना एकत्रित खेळलेत. अनुभव दोघांनाही एकमेकांचा चांगलाच आहे. चेंडूला स्लोवर रन केलं आणि तिथे आपण डॉट बॉल देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. 3 षटकं संपलीत. 51 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक फलंदाज धावफलकावरती धावा आहेत. उत्तम सर 51 धावा. षटक क्रमांक देखील मात्र आता 4ला सुरुवात होणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इथे जर पाहिलं तर खेड तालुक्यातील खराबवाडीला बिलॉंग करणारा, ह्याच गेल्या सीझनमध्ये आपण इथे ह्याच मैदानावरती आपण तालुक्यातील एक मोठी स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण सन्मानित केलं होतं तो गोलंदाज अशोक शिंगाडे. अशोक शिंगाडे इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणार आहे. तर दुसऱ्या बाजूने बॅटर आयकॉन दत्ता पवार आहेत, निलेश पिंजारी देखील आहेत. दोन्ही संघांसाठी उत्तम सर ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही काय सांगाल? 51 धावा धावपल कोत्यात एक विकेट आपण पाहिले तर गमावली. षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर संपले. पहिला चेंडू आपण पाहिले तर चौथ्या षटकाचा होता. टीप स्क्वेअर लेग, टीप फाईन लेगच्या अगदी मधोमध चेंडू चाललाय. पाठलाग केला, तो चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला तर तोपर्यंत चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार, चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू झाले. चौथ्या क्रमांकाचा आणि प्रचंड मोठं आक्रमण देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्क होते अशोक शिंगाडे. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिले तर दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एक धाव इथे आपण पाहिले तर मैदानात येताना पाहायला मिळते. दत्ता पवार देखील आपण पाहिले तर बॅटच्या हातील काढा घेऊन धाव पळून पूर्ण करताना पाहायला मिळते. 13 चेंडू खेळला दत्ता आणि 34 धावा त्याने इथे आतापर्यंत बनवल्या गेल्यात. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू आहेत. एक गडी बाद 56 धावा धावपल होत आहेत. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. प्रयत्न सुरू आहेत दोन्ही बाजून. एका बाजून आनंदी संघाचे प्रयत्न सुरू आहेत मोठमोठे फटके खेळण्यासाठी, चांगल्या चांगल्या धावा बनवण्यासाठी. तर चाकण टीम देखील प्रयत्न करते. एकातून विकेट या संघाला मात्र फार महत्वाचे असतील, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमकडे टॉप ऑर्डर मध्ये जे बॅटर आहेत ते अतिशय खुंखार आहेत. विशेष करून जे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली फलंदाजी करतात, सलामीला आघाडीला येत असताना त्या खेळाडूंना देखील आपण इथे पाहतोय. दत्ता पवारला आपण पाहतोय, निलेश पिंजारीला आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता फार मोठा फटका. चेंडू मात्र चाल थेट मिड विकेटच्या टोक्यावरतून निलेश पिंजारीच्या बॅट मधून उंच पुरा तडकेबंद षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय निलेश पिंजारीच्या बॅट मधून आग ओकणारी बॅटिंग इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. फार मोठमोठे फटके तो आता खेळू लागलाय. फुल टॉस, चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल, बिन टप्प्याचा बिमार त्यावरती आलाय. उत्तुंग षटकार. एक चुकी पडते, प्रचंड मोठी मागात. एकाच वेळी वाजतील 2 ट्रान्स. फटका असा फ्री बॉल देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नो बॉल देखील आला, षटकार देखील आला. 7 धावा येतात आणि पुढील चेंडू आपण पाहतो फ्री बॉल. इथे फ्रंट फूट वरती आहे चेंडू. कव्हर पॉइंटला, टिप बॅकवर्ड पॉइंटला स्लॅश केलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार. निलेश पिंजारीच्या बॅटमधून तडाखे बंद खेळी. चेंडू सीमारेषा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरुवात. एक गडी बाद 75 धावा धावपल होत आहेत. 6 षटकांची मॅच आपण पाहतो मैदानावरती आहेत.
यावेळेचा चेंडू होता. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन अशोक शिंगाडेकडनं आपण पाहतोय. परंतु अशोक शिंगाडेच्या षटकात देखील तब्बल 24 धावा तो इथे आपल्याला खर्च करताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 1 गडी बाद 75 धावा, 75 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट गमावल्यानंतर 75 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. पहिल्याचा मॅच मध्ये या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात आपण 100+ धावा पाहिल्या. याही मॅच कडे आपण पाहिलं तर प्रेक्षकांचे लक्ष लागले. आता 3 अंकी धावसंख्या इथे उभारली जाईल का, आणि ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. परंतु प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक कमिटीचे काही सदस्य आहेत, त्या ठिकाणी आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये आपण सहभागी व्हा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्रत्येक दिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान प्रेक्षक विजेत्याला एक स्पोर्ट्स सायकल देतोय. आपण काल पहिल्या दिवशी प्रशांत शिवेकर यांना ही स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित केलं. त्यामुळे आज देखील दिवस क्रमांक 2चा लकी ड्रॉ आपण करणार आहोत. फटका अप्रतिम आहे. चेंडू जाऊन पोहोचेल थेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. काय जबरदस्त ठोले जंग प्रहार आपण दत्ता पवारच्या बॅटमधनं पाहिलाय. धावफलक वाढेल, धावफलकावरती धावा 81 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग आपण दत्ता पवार यांची देखील या इनिंग मध्ये पाहिलेली आहे. वा काय जबरदस्त स्ट्रोक, स्क्वेअर कटचा हा सुंदर फटका आहे. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. KTPLचा हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा 85 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 15 बॉल मध्ये आतापर्यंत 44 धावा दत्ता पवार यांनी बनवलेल्या आहेत. 6 बॉल मध्ये दुसरीकडे 18 धावा निलेश यांनी बनवलेल्या आहेत. सुंदर फटका तिकडे लॉंग ऑफला चुकी झाली, अर्थातच जेल देखील मात्र ड्रॉप झाला. परंतु तिकडे त्या चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण देखील मात्र पाहायला भेटलं. धावा निश्चितच मात्र वाचवल्या जाणार आहेत. फक्त 1 धाव आली ह्या चेंडूवरती. 1 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 86 धावा ज्या मात्र धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे 5वं मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये हा फटका मात्र घेऊन काढला जरूर तिकडे. परंतु ह्या चेंडूवरती देखील 1च धाव तिकडे मात्र बोलून पूर्ण केली गेली. 87 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पसायदान योद्धा 11 आनंदी देवाची, कैवल्य साम्राज्य ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीतील हा संघ आहे. समोरच्या बाजूने काय सुंदर स्ट्रोक आपण पाहिला. पुन्हा एकदा लॉंग ऑनला तिकडे क्षेत्ररक्षक देखील तैनात होते. 1च सिंगल येणार आहे. चांगला थ्रो आपण देखील पाहिला. 88 धावा धावफलकावरती आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फटका प्रतिम. निलेश पिंजारी ऑन फायर. लॉंग ऑफच्या वरनं चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. A1 ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 5 षटकांचा खेळ उत्तम सर इथे संपलेला आहे. धावफलकावरती धावा 94 94 धावा ज्या मात्र धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुंदर अशी ही पहा जगदंबा 72+ साऊंड. आज स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेमध्ये उद्या या मैदानामध्ये जो संघ पार्टिसिपेट होतोय, श्रीराम स्पोर्ट्स
फाउंडेशन आंबेठाण या संघाचे संघमालक सन्मान्य योगेशजी चव्हाण, उद्योजक सन्मान्य कांतारामजी चव्हाण, उद्योजक सन्मान्य संतोषजी काकरे आणि उद्योजक सन्मान्य अक्षय दादा हगवणे या सर्व अतिथींचं आगमन होतंय. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत. पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर चाल टीप दरम्यान सीमारेषा पार 4 धावांच्या मदतीनं चौकार आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक पूर्ण करतो. एकदा जोरात टाळ्या वाजवा मिस्टर दत्ता पवार टीपी. 18 चेंडू आणि 50 धावांची बेधुंद खेळी करत खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये पहिला अर्धशतक साजरं करतोय आयकॉन दत्ता पवार. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेतचा सुपरस्टार खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये करतोय एक नवा विक्रम. पहिला अर्धशतक तो मात्र बनवतोय. यावेळीचा चेंडू होता स्क्वेअर लेगच्या टोक्यावरतून. चेंडू मात्र सीमारेषा पार आणि संघ देखील बनवतोय 3 अंकी धावसंख्या 104. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. धन्यवाद डीचे. एक कडी बाद 104 धावा रेकॉर्ड ब्रेक केलाय. वाघचाई नगरचे मावळे वाघचाई नगरनं बनवलं होत्या 100 धावा तर इथे बनवते टीम पसैदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी 104. लॉस ऑफ 1 विकेट. एक कडी बाद 104 धावा. दत्ता पवारच्या बॅट मधून टीप लॉंग ऑफ साइड स्क्रीन वरती सीमारेषा पार. आणखीन एक तडाखेबंद षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील पुणे जिल्ह्यातील हे 2 असे धुरंधर आहेत ज्यांनी प्रत्येक तालुक्याला रिप्रेझेंट करत असताना आपापल्या तालुक्यासाठी चांगलं क्रिकेट सलामीला आघाडीला येत असताना खेळलेलं आहे. दत्ता पवारनं मावळ तालुक्यासाठी खेळलं. निलेश पिंजारीनं खेड तालुक्यासाठी फार मोठं योगदान त्याचं क्रिकेटसाठी आपण पाहिलेलं आहे. एक गडी बाद 110. यावेळीचा चेंडू होता कव्हरला केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ब्रिजेश चौधरीला आपण पाहतो चेंडूवरती होतोय. फेकी करेल तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 112 धावा. एक कडी बाद. शेवटचे 2 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. लास्ट 2 बॉल. पहिला इनिंग पहिल्या धावातील आपण पाहतोय फार मोठा धावांचा डोंगर उभा केलाय. फार मोठं धावांचं शिखर इथे आपण पाहिलं तर बनवलं गेले. एक गडी बाद 112 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. दत्ता पवार 21 चेंडू 64 धावा. निलेश पिंजारी 8 चेंडू 25 धावा. फुल टॉस आणि तो देखील मात्र पाठवलाय मिड विकेटला. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 118 धावा धावफलक होत आहे. धावांचा महापूर आलाय. दत्ता पवारच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडलाय. चौकार षटकारांचे फटाके फोडलेत. ताबडतोब इनिंग तोडफोड करणारी बॅटिंग दत्ता पवार कडनं इथे आपण पाहतोय. 22 चेंडू केलाय 70 धावा. मिस्टर डीपी दत्ता पवार. यावेळीचा चेंडू होता फटका खेळलाय. शेवटचा डीप पॉइंटला आपण पाहिलं तर चेंडू होते. एकदा बनवली. दुसरीचा प्रयत्न 2 पळून पूर्ण केला. तिसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आणि तिथे तिसऱ्याही धावेचा प्रयत्न झालाय. 3 पळून पूर्ण केल्यात. 4थ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे 4थ्या धावेला दत्ता पवार होईल रनआउट. बनवले गेल्यात 121 धावा आणि विजयासाठी बनवायच्यात 122 धावा. फार मोठं टार्गेट आपण पाहिलं तर सेट केले या डावामध्ये. पसैदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी या संघाला इथे आपण बॅटिंग करताना पाहिलेलं आहे. 121 बनवले गेल्यात. 122 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. पूर्ण केल्या जातील की नाही ते देखील आपण दुसऱ्या डावात पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा
दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक छोटस बदल होईल. यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह, अलंकारिक शब्दांचं भांडार, ज्यांना ऐकण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण आतुर असतो. आणि खरं तर याही वर्षी आपण त्यांना स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात ऐकणार आहोत. यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय नरेश ढोमे सरांना. तोपर्यंत पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. टॉस इथे आपण संपन्न करतोय. संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. गोंधळचा 11 सावरदरीचे कॅप्टन सोमनाथ कारले, त्याचबरोबर माऊली उद्योग समूह आणि मामाबाचे बैलगाडा संघटना टीमचे कॅप्टन शेखर रणपिसे, या दोनही कॅप्टनना विनंती केलेला आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण मान्यवरांच्या शुभास्ते करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत शिवबा ट्रॉफी हाऊसचे सर्व आदरणीय महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बंटीदादा सोनवणे उपस्थित आहेत. त्यांचं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर कॅप्टन विनंती केला तर आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. ठीक, हॅलो. टॉस करण्यासाठी आपण इथे विनंती करतो मान्यवरांना. योगेश शेठ चव्हाण यांना विनंती केलेला आपण योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आनंदी देवाची संघाचाच दरारा खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय सोमनाथ शेठ मुंगसे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड माननीय सचिन शेठ नावडकर, देवांश डेव्हलपर्स आळंदी, पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी देवाची. इथे आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. युवा उद्योजकांनी श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाचे संघमालक योगेश शेठ चव्हाण साहेबांना विनंती आपण टॉस साठी या. निखिल दादा घाटे, बंटी दादा मांडेकर, संतोष भाऊ काकरे, सगळ्या मित्रपरिवाराला विनंती आपण टॉस साठी या. आपले शुभास्ते आपण टॉस करतोय. सन्माननीय कांताराम शेठ चव्हाण साहेबांना विनंती करेल की आपण टॉस साठी या. या सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. याच नगरीचे सगळे सुपुत्र आहेत, सगळे प्रतितेश उद्योजक आहेत. या सगळ्यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतो आणि त्यांची टीम उद्या स्पर्धेत आपल्याला इन ऍक्शन मैदान ती पाहायला मिळणार आहे. उद्या प्रचंड मोठं घमासान आहे. सचिन बर्गे, अमित राऊत, अनिकेत रोडे, विवेक शिवेकर या कॅप्टन उद्या स्पर्धेत आपण पाहणार. परंतु पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टन आपल्या समोर. कोण कॉल करतोय? ओके, शेखर. हेड अँड टेल. हेड कॉल. टेल. टॉस या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न झालाय. टॉस जिंकलाय प्रथमतः गोंधळचा 11 सावरदरी टीमनं कॅप्टन सोमनाथ कारले आपल्या समोर आहे. प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी टीम आपण पाहिलं तर माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना खेड तालुक्याची टीम आहे. या टीमला किती धावांपर्यंत रोखाल त्याबद्दल काय सांगाल? आम्ही त्याला 70-75 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅच मध्ये आपला संघ पाहिला. टीम मध्ये काही चेंजेस काय बदल असेल त्याबद्दल काय सांगाल? आणि या स्पर्धेत आता नॉकआउटची मॅच खेळत आहे, म्हणजे कॉलबॅकला जाणारी मॅच असेल. जर जिंकला तर एक संधी असेल, परंतु पराभूत झाला तर कॉलबॅकला पात्र ठराल. त्याबद्दल काय सांगाल? या पहिल्या मॅचमध्ये जरा आमचे रन पण कमी झालत्या, कारण का पूर्ण बॅटिंग विकेट आहे. कमीत कमी 90+ मी बोललो होतो व्हायला पाहिजे, पण 15-20 रन कमी झाल्या. तर आम्ही आता या सामन्यामध्ये पण समोरच्या टीमला 70-75 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि टीम आमची काय चेंजेस नसेल, हाय तेच टीम राहील.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुमच्या संघातील काही प्रमुख खेळाडू आहेत, त्यामध्ये समर्थ कडू आहेत, निलेश ढगे आहेत, ललित मुसळे आहेत. या खेळाडूंकडनं कशा प्रकारे खेळाची अपेक्षा असेल? आमचे प्लेयर दोन्ही आयकॉन चांगलेच आयकॉन आहे. पहिल्या मॅचला जरा डायरेक्ट बॅटिंग आल्यामुळे जरा तालमेल बसला नाही आणि विकेटचा अंदाज आला नाही दोघांना पण. त्यामुळे आता पहिल्या मॅचमध्ये चांगला अंदाज आला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये परत कमबॅक करून जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. शेखर आपल्या समेत आहेत. शेखर, काय सांगशील? प्रथमतः पुन्हा एकदा बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट असेल ना? टीम मध्ये काय चेंजेस, काय बदल असेल? टीम म्हणजे एक चेंजेस असेल, कळू आम्ही 5 मिनिटात. आणि मग पहिल्या सामन्यामध्ये आमच्या रन थोड्या कमी झाल्या, 70+ झाल्या फक्त. आता 80+ करण्याचा प्रयत्न करू किंवा त्यापेक्षा जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. माऊली उद्योग समूह, मामाबाचे बैलगाडा संघटना, ही टीम आपण पाहिले तर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग ऑर्डर तुमच्याकडे आहे. परंतु या मॅच मध्ये कोणत्या खेळाडूंकडे अपेक्षा असेल की त्यांनी चांगली बॅटिंग करावी, चांगलं टार्गेट प्रतिस्पर्धी टीम संघासमोर ठेवावं? पहिलं म्हणजे आयकॉनकडून काहीतरी चांगली कामगिरी घडावी अशी अपेक्षा असते. तसेच स्थानिक खेळाडूंकडून पण चांगली कामगिरी झाली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टनना. शुभेच्छा. यानंतर देखील आपण पाहिलं तर सामना आपण पाहणार आहोत. माऊली उद्योग समूह, मामाबाचे बैलगाडा संघटना आणि विरुद्ध गोंधळजाई 11 सावरदरी. टॉस संपन्न केला, टॉस जिंकलाय सावरदरीनं, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर माऊली उद्योग समूह, मामाबाचे बैलगाडा संघटना या टीमला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. तो सामना यानंतर आपण पाहणार. तोपर्यंत जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूयात आदरणीय नरेशजी डोमे सरांना. ओ टू कॉम्बॉक्स. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू थँक्यू. जशास तसं उत्तर इथे दिलं जाते. माऊली उद्योग समूह, जय एंटरप्राइजेस विरुद्ध पसायदान योद्धा. दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साऱ्या गगनात ललकार, माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. गोलंदाज राजेश सोरटे, ISPL सुपरस्टार राजेश सोरटे मैदानामध्ये. या खेळाडूचा निश्चित आपल्याला अभिमान आहे, ज्यावेळेस तो ISPL मध्ये आपल्या संघाला जिंकून देत होता. आज ISPL सक्सेसफुली कंप्लीट करून तो खेडच्या ग्राउंडवरती, अर्थात खेड तालुक्यामध्ये आंबेठाणच्या मैदानावरती दाखल झालाय. यस यस यस, हवेमध्ये चेंडू आणि गोलंदाज तिथे खाली. पहिला फलंदाज बाद, 1 गडी बाद 8. आली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. एंटरप्राइजेस चाकणला पहिला धक्का इथे बसतोय. राजेश सोरटेनं पहिल्या 2 बॉलवरती जरूर मोठे फटके स्वीकारले, मात्र त्यानंतर महत्वाचा फलंदाज चेतन चिंचकर इथे बाद होताना आपण बघतोय. एक मोठा धक्का असेल, आयकॉन बाद होईल आणि धावफलक आपण बघतोय मात्र 8 आहे. चेतन चिंचकर, अनिकेत ताकवणे या दोघांवरती जास्त भिस्त असणार आहे. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये आता जिंकलेल्या संघांची गाठ इथे पडलेली आहे. मात्र आपण पाहिला इथे दत्ता पवारचा झंझावात. खरं तर आपल्या टायमिंगच्या कौशल्यानं प्रेक्षकांना प्रभावित करणारा दत्ता पवार आज इथे चेंडूवरची कुठल्या जन्मीचा सूड उगवत होता हे समजत नव्हतं. 72 धावांची खेळी मॅच, 36 चेंडूचे, तिथे दत्ता पवारने 72 धावा फटकावल्यात. 122 हा एक मोठा स्कोर आहे. धावांचा हिमालय इथे उभा राहिलेला आहे आणि आता हा हिमालय जर पार करायचा असेल, एवढा धावांचा कडा चढून जायचा असेल, तर तुमच्याकडे तेनसिंग नोरगे हवाय. मार्गदर्शकाची भूमिका महत्वाची आणि कोण असेल तो तेनसिंग नोरगे. खाली राहिलेला चेंडू बॅट पॅक खाली आणली, पटकन बॅकलिफ्टला खाली घेऊन आला. एक धाव घेतली. धावफलक पुढे पोहोचेल. 9 धावा, 1 गडी बाद 9. पहिलं षटक राजेश सोरटेचं. अर्थात एवढ्या धावा जर एखाद्या गोलंदाजाकडे असेल तर मला वाटते तो भरपूर प्रयोग करू शकतो इथे, कारण रिस्क खूप कमी होते. प्रत्येक षटका पाठीमागं 20 पेक्षाही जास्त धावा बनवायच्यात.
त्यामुळं रिस्क खूप कमी होते. 4 बाउंड्रीज एका षटकामध्ये आणायच्यात, 4 वेळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे तर 20 धावा पॉसिबल होतात. तर पहिलं षटक संपेल धावफलकावरती मात्र 10 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय पाणी महेंद्र घेऊन जा. पाणी ऊन जास्त आहे. 12व्या खेळाडूंनी पाण्याच्या बाटल्या भरून तयार ठेवा. बापरे, आता एवढं पाणी कोणी पिणार ते. टेनिस क्रिकेटमध्ये 12th मॅनचं काम देखील महत्त्वाचं आहे. पूर्वी 12th मॅन आम्हाला फक्त नाव सांगायला लागायचा. आता 12th मॅनची आवश्यकता निश्चित जास्त आहे टेनिस क्रिकेटमध्ये. खेळाडूंच्या मदतीसाठी 12व्या खेळाडूची गरज आहे. आम्ही एक काळचा सुपरस्टार सुमित कांबळेला आपण इथे बघतो, सुमेध कांबळेला बघतो ॲज अ 12th मॅन. पप्पू मुंगसे या सामन्यामध्ये राखीव खेळाडू आहे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. निलेश पिंजारीचा चेंडू उजव्याच्या बाहेर आहे. नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू पडतोय आणि त्यामुळेच शुभम गाडे सर इथे कळवतायत की हा नो बॉल आहे. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक ही अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. पुन्हा एकदा धमाका. दुसरा षटकार. अजय राजपूत. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 2 षटकार निलेश पिंजारीला चढवलेत अजय राजपूतनं. इथे सुद्धा कुणी मागे हटायला तयार नाही. 122 धावांचा मोठा महाकाय डोंगर समोर आहे. मात्र त्याला देखील तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिले जाते अजय राजपूत कडून. तालुक्यातला खेळाडू आहे. साहिल राऊत नॉन स्ट्राईक एंडला आई तालुक्यातला खेळाडू आहे. आणि तालुक्यामध्ये सुद्धा किती मोठी गुणवत्ता आहे. इथे तालुक्याचे खेळाडू सुद्धा निधड्या छातीनं प्रतिस्पर्ध्यावरती हल्ला करू शकतात. आणि हा आत्मविश्वास देणारी स्पर्धा आहे ही खेड तालुका प्रीमियर लीग. फुल टॉस बॉल. फसलेला फटका. निलेश पिंजारी आणि झेल सुटेल. जीवदान इथे प्राप्त होते. उंच उडालेला झेल टिपणं निश्चित प्रकारे निलेश पिंजारीला कठीण गेलं. आणि असा हवेत वर गेलेला झेल पकडणं निश्चित कठीणच असतं. धावफलकावरती धावा आहेत 24. एक गडी बाद 24. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. प्रत्येक षटका पाठीमाग 20.33च्या सरासरीने धावा हव्या होत्या. पहिलं षटक ज्यावेळेस सुरू झालं तिथं पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा. त्यामुळे आता जो आस्किंग रन रेट आहे तो अजून वाढलेला आहे. या षटकामध्ये देखील अजूनपर्यंत 20 पूर्ण झालेल्या नाहीयेत. फटका खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण. तिथे 4 रन. साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. वाळके तर एक बक्षीस येते. निलेश पिंजारीच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं बक्षीस अनिल आबा वाळके यांचे होते नाही. आणि त्याचबरोबर नरेश डोमे सरांसाठी आणि माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आबांचे होते आले. त्यांचं मनापासून आभार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. वा,
प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे अनिल आबा वाळके. कुठेही स्पर्धा असेल, जिथे आळंदीचा संघ असेल तिथे अनिल बाबा असणारच. याबरोबरच कव्हरच्या डोक्यावरून उचललाय चेंडू, चौथ्यांदा सीमारेषा पार करेल. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. साहिल राऊत तो देखील आत्मविश्वास इथे मिळवतोय. 2 चौकार साहिल राऊतच्या बॅटमधून. त्या अगोदर 2 षटकार दाखवले होते अजय राजपूतनं. काय षटक राहिले. पहिल्या षटकामध्ये धावा निश्चित आल्या नव्हत्या, मात्र या षटकामध्ये तो अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न, मात्र हातात झेल देऊन परतेल इथे फलंदाज साहिल राऊत. धक्का दुसरा. भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. षटक 2 पूर्ण झालेले आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये निलेश पिंजारेला अखेर विकेट मिळाली. अन्यथा या षटकामध्ये धावांचा अक्षरशः महापूर आला होता. 22 धावा या षटकामधून प्राप्त झालेल्या आहेत आणि विजयासाठी आता हव्या असतील त्या तब्बल 4 षटक आणि 90 धावा. 4 षटकामध्ये 90 धावांची गरज आहे विजयासाठी. तब्बल 22.50च्या सरासरीने या धावा हव्या आहेत. अनिकेत ताकवणे नवीन फलंदाज मैदानामध्ये. आज मला वाटते मुक्त हस्ताने खेळायचे. आज कुणी म्हणणार नाही तुम्हाला की तू विकेटवरती उभा राहा, कुणी म्हणणार नाही तुम्हाला की तू जरा शांतपणे खेळ. इथे आज सगळीकडे मुक्त छंद अलंकार फलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मुक्त हस्ते उधळण करायची फटक्यांची, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून द्यायचंय. मोठ्या स्कोअरला उत्तर देत असताना निडर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न देखील होईल यशस्वी. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते अजय राजपूतला आणि धावफलकावरती पुढे धावा आहेत 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत ताकवणे आलेला आहे. एवढ्या मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतो. आपण पाकिस्तान विरुद्ध खेळत होतो. आपल्याला माहिती आहे 349 धावा भारताने बनवल्या होत्या आणि पाकिस्तान सुद्धा त्या धावांचा पाठलाग सक्सेसपणे करत होता. त्यांना काहीतरी 6 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता होती. इतकी जवळ मॅच आली होती. पण तिथेच एक कॅच पकडला होता शोएब मलिकचा मोहम्मद कैफने. हेमांग बदाने त्याच्या अंगावरती पडला होता. पण अशा काही मॅचेस आहेत की ज्या हाय स्कोर हाय रन चेस मॅचेस होतात. भारताच्या 415 धावांना श्रीलंकेने सुद्धा एकदा 411 धावांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. म्हणजे अशा मॅचेस होतात इथे. प्रत्युत्तर पलटवार जरूर बघायला मिळतो अनिकेत ताकवणेकडून पुढच्या 4 चेंडूंमध्ये. यास मोठा फटका आणि 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना टीमच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या पाठीमागे आपल्या टीमचे कॅप्टन शेखर रणपिसे आणि टीमचे मास्टरमाइंड प्रकाश बोंबले आपली वाट पाहत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. इतक्या वेळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. इथे बॅटची कड आहे का. यस फलंदाज बाद आहे. धक्का बसेल तिसरा. अनिकेत ताकवणे आयकॉन बाद. हा मोठा आहे, मोठा हादरा आहे. युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. जय एंटरप्राइजेस चाकण आता अडचणीमध्ये सापडतोय. दोन्ही आयकॉन
त्यांचे परतलेले आहेत आणि आता तालुक्यातल्या खेळाडूंना, गावातल्या खेळाडूंना एवढ्या मोठ्या धावा ओलांडण्याचं लक्ष आहे. नवीन फलंदाज संघनायक विशाल निकम, अजय राजपूत, विशाल निकम ही जोडी मैदानामध्ये सामना करतील पुन्हा एकदा. राजेश सोरटे, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक मागे, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तिथेच 2 धावा आरामात पूर्ण होतील या दोन्ही फलंदाजांसाठी. आज इतक्या वेळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे की षटकार फार अशी मोठं कौतुक करायची गोष्ट राहिली नाहीये. म्हणजे अमेरिकेतले चीनचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवतात, एवढी मेडल मिळवतात की त्यांची फारशी चर्चा होत नाही. भारतात एखादं मेडल आलं तरी भरपूर चर्चा होते, म्हणजे ब्रांज आलं तरी त्याची चर्चा होते खूप. तसं इथे आता षटकारांची चर्चा होणारच नाही, एवढे षटकार आलेले आहेत. हा, डॉट बॉलची मात्र चर्चा होऊ शकते. या खेळपट्टीवरती निर्धाव चेंडू टाकणं हे एखादं मेडन ओव्हर टाकण्याच्या बरोबरी नाही. तर कॅच आहे का हा हे बघायचं, कड लागली की काय, आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवलेला आहे. मात्र षटक संपेल इथे. तर फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. विशाल निकम संघ नायक इथे बाद होईल. एकतर लक्ष मोठं आहे, पुढे आव्हान कठीण आहे आणि संघ नायक इथे संघाला सोडून परतलेला आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. एखादं जहाज जर बुडत असेल ना, तर त्या जहाजातून सगळ्यात शेवटी बाहेर कोण पडतो, तो कॅप्टन असतो जहाजाचा. त्याच्यावर जबाबदारी असते. तो कधीच असं अडचणीत असलेलं जहाज सोडून तो बाहेर पडत नाही. क्रिकेटमध्ये देखील संघनायकाची तीच जबाबदारी आहे. मात्र विशाल निकम ही जबाबदारी पेलू शकलेला नाही. तो लगेच परततोय आल्या पावली माघारी. विकेट इथे पडेल. 4 फलंदाज गमावलेले आहेत आणि नवीन षटकाची सुरुवात. प्रशांत उत्तेकर पुढे सरसावत, कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर. प्रेक्षागृहामध्ये दर्शक दीर्घामध्ये चेंडू, मिळतायत 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. इथे पाहायचं, चेंडू खूप लवकर खेळला. हा फटका वेगवान फटका होता. बॅटचा स्विंग ज्यावेळेस फॉलो थ्रू कंप्लीट केल्यानंतर चेंडू बॅटवरती येऊन आदळतोय आणि 1 धाव मिळतोय इथे अजय राजपूतला. धावफलकावरती 50. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावा. 122 धावांना प्रत्युत्तर देताना यासून टोलेचांग इथे 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. छप्पन्न धावा, 4 गडी बाद. 1 षटकार जरूर येतोय. षटक क्रमांक 4 इथे मैदानामध्ये सुरू आहे. यास उंच आकाशामध्ये चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक मागे खूप. 2 धावा आरामात प्राप्त होऊ शकतात आणि 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक 58 वरती पोहोचेल. 4 गडी बाद, 58 धावा. 2 विजयी संघ एकमेकांच्या समोर आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आपले सामने अगदी लिलया जिंकलेले आहेत. जरूर तिथे जय एंटरप्राइजेसला शेवटच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली होती. मात्र या सामन्यामध्ये ते अधिक खडतर परिस्थितीतून जात आहेत. त्यांच्यासाठी परिस्थिती अत्यंत अवघड आहे, अत्यंत वाईट आहे. मात्र या परिस्थितीतून सुद्धा ते विजयाचा लख प्रकाश निर्माण करू शकतात. चांगला चेंडू. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. धाव मिळणार नाही. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 58. 4 गडी बाद. जय एंटरप्राइजेस चाकण.
ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. चार षटक पूर्ण होत आहेत आणि 4 षटकामध्ये 58 धावा. इतर वेळेस मॅच असेल ना तर आपण म्हणू या धावा चांगल्या आहेत. 4 षटकामध्ये 58 धावा, जवळपास 15ची सरासरी राखलेली आहे. पण आस्किंग रन रेट बघितला तर तो आता खूपच कठीण आहे. विजयासाठी बनवायच्या आहेत अजून 64 धावा. 12 चेंडू 64 धावा. मॅच इज स्टील ऑन. अजून सामना जिवंत आहे. अजय राजपूत स्ट्राईक एंडवर. या साजय चेंडूच्या खाली आला, पोझिशन बनवली, लिफ्ट केला चेंडू हवेमध्ये, स्क्वेअर लेगला दिमागदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. या खडतर परिस्थितीमध्ये लढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अनेक लोक परिस्थितीला सोडून पळतात, परिस्थितीचा सामना करू शकत नाही. म्हणजे तिने नाही म्हटलं ना तरी झाडाला लटकतात. पण परिस्थिती अत्यंत अवघड असताना सुद्धा लढणं हे खऱ्या योद्ध्याचं लक्षण आहे. अजय राजपूत यास कडक. वाह वाह, सुंदर फटका, पुन्हा षटकार, बेमिसाल टायमिंग. असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. अजय राजपूतची ही राजपुताना इनिंग आहे. राजपूत म्हणजे लढवय्ये. भारताच्या समरांगणामध्ये निश्चित प्रकारे राजपुतांचं देखील मोठं योगदान आहे. राणा संगा राजपूत होते, राणा प्रताप राजपूत होते, छत्रसाल राजपूत होते. अशा अनेक राजपूत योद्धे आहेत की ज्यांनी इतिहासामध्ये आपलं नाव कोरून ठेवलेलं आहे सुवर्णाक्षरांनी. आणि त्याच कुळीतला हा खेळाडू आहे अजय राजपूत. लढाऊ बाणा त्याच्या रक्तामध्ये आहे, नसा नसामध्ये आहे, रोमा रोमात आहे. आणि त्यामुळेच तो इथे लढतोय. एकांडा शिलेदार इथे लढतोय. या सुजयच्या बाहेर चेंडू होता, खोलवर चेंडू थांबून ठेवलं गोलंदाजाने फलंदाजाला अर्थात अजयला. धावफलकावरती 70 आहेत. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दिलेर खान, मिर्झा राजे जयसिंग यांचं अजस्र सैन्य समोर असताना बुरुजांवरून उड्या टाकून लढाईला रणांगणात उतरणारा मुरारबाजी देशपांडे कसा असेल. अजस्र शक्तिशाली सेना आहे त्यांच्याकडं. त्या काळी अत्याधुनिक हत्यार आहेत, बंदुकी आहेत त्यांच्याकडं. आणि अशा योद्ध्यांसमोर निधड्या छातीनं मैदानामध्ये उतरणं अलौकिक अलौकिक पराक्रम होता तो. दिव्यत्वाची प्रचिती देणारा पराक्रम होता तो. आणि इथे देखील तीच परिस्थिती मैदानामध्ये आहे आणि अजय राजपूत लढतोय. धावफलक 72. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक 5वं मैदानामध्ये सुरू आहे. अजून एक षटक यानंतर येणार आहे. लक्ष निश्चित मोठं आहे, लक्ष दूर आहे. सिद्धी मसूदच्या 5000 फौजेच्या समोर बाजीप्रभू देशपांडे लढला होता. या रिव्हर्सचा प्रयत्न इथे मात्र फसलेला. धावाची संधी आहे मात्र जास्त रिस्क घेतली जात नाही. अशा परिस्थितीमध्ये रिस्क घ्यायला काही हरकत नसते कारण धोक्याच्या पातळीच्या बाहेर आहात. पण अजय राजपूतची फलंदाजी अशा लढवय्या योद्ध्यांना कुणीच जीवदान देत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार आहे.
माफ करा, चौकार आहे. 4 धावा इथे मिळतील. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलेले. 76 धावा धावफलकावरती आहेत. मुरारबाजी विजेसारखी तलवार, दोन्ही हातात तलवार घेऊन ज्यावेळेस तो गनिमांवरती तुटून पडलेला होता, दिलेर खानाने बघितलं काय पराक्रम आहे, तो बघत राहिला क्षणभर आणि नंतर त्यानं मुरारबाजींना आवाहन केलं, तू आमचा कौल घे, तुला सेनापती करतो. तो म्हणाला, तुझा कौल तो काय, तुझा कौल घेणार नाही. आणि बाणेदारपणे असं उत्तर दिल्यानंतर मात्र दिलेर खानाच्या धनुष्याच्या बाणानं मुरारबाईच्या कंठाचा वेध घेतला. कारण मुरारबाजीला दिलेर खानाला माहित होतं, मुरारबाजी अजून काही वेळ रणांगणात राहिला तर तो क्षणात युद्धाचा नूर बदलून टाकू शकतो. शेवटचं षटक मैदानामध्ये आहे. गोलंदाज गोविंद. 5 चेंडू आता शिल्लक आहे. अशीच परिस्थिती होती 10 जानेवारी 1761 बुरांडीच्या घाटावरती नजीबाच्या फौजेसमोर दत्ताजी शिंदे यांच्या फौजेचा मुकाबला झाला होता आणि या स्टॅकन अप्रतिम झेल इथे युद्धामध्ये जखमी होऊन दत्ताजी जमिनीवरती पडले होते. नजीब तिथे आला, छातीवरती पाय दिला, क्यों पाटील अब लढोगे क्या. आणि त्यावेळेस दत्ताजी शिंदे यांनी अगदी प्रामाणिक बाणेदारपणे उत्तर दिलं होतं, बचेंगे तो और भी लढेंगे. दुसऱ्या क्षणी तलवार मानेवरून फिरली होती. तर अशा युद्धांच्या घटना आहेत. एखादा योद्धा ज्यावेळेस रणांगणामध्ये अगदी मृत्यूशय्येवरती पडलेला असतो तरी देखील त्याची उर्मी काय असते या दाखवणाऱ्या दोन्ही घटना आहेत. यास इथे चांगला चेंडू, गोविंदची गोलंदाजी मात्र बहरते. शेवटच्या षटकांमध्ये जे सुसाट सुटलेले फलंदाज होते त्यांना देखील रोखलंय. अजय राजपूत बाद झालेला आहे आणि त्यामुळे धावांचा ओघ देखील थांबलेला आहे. इथे मिडविकेटला चेंडू गॅपमध्ये जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने तिथे पोहोचेल, अडवेल चेंडूला. आणि या सामन्यामध्ये आता घट्ट पकड मिळवलेली आहे, मजबूत पकड या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ती पसायदान योद्धा संघाची लागोपाठचे 2 सामने जिंकत सुपर 8च्या दिशेने दमदार पाऊल आपल्याला बघायला मिळेल. पसायदान योद्धा संघाचं उंच आकाशामध्ये चेंडू, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि धावफलक आता आपण बघूया 83 धावा आहेत. विजयासाठी अजूनही एक चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू 39 धावा. प्रतिकार चांगला होता निश्चित, मात्र एक फलंदाज बाद होत गेले. खरं तर दोन्ही आयकॉन चेतन चिंचकर, अनिकेत ताकवणे आज अपयशी ठरले. अजय राजपूतनं जरूर प्रतिकार केला, मात्र त्याचाही प्रतिकार कमी पडला आणि इथे एक सुंदर असा विजय पसायदान योद्धा संघ लागोपाठचा दुसरा विजय ते मिळवत आहेत आणि स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दिमाखात दाखल होत आहेत. अभिनंदन पसायदान योद्धा. तर एक लाईफलाईन आहे या सामन्यामध्ये, ती म्हणजेच जय एंटरप्राइजेस चाकणला त्यांना आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे आणि त्यांचा सामना होणार आहे तो या सामन्यामध्ये. अर्थात आत्ताचा जो सामना होतोय अर्थातच माऊली उद्योग समूह, मामा भाचे बैलगाडा संघटना विरुद्ध गोंधळजाई 11 सावरदरी या सामन्यातला विजेत्या संघाबरोबर खेळावं लागेल जय एंटरप्राइजेस चाकणला 5व्या लढतीमध्ये. आतिषबाजी षटकार आणि चौकारांची एक धुवाधार सुरुवात